मॅम प्लीज रिप्लाय मी, मॅम रिप्लाय मी. आणि हे आम्हाला आमचे एक छोटे कस्टमर्स आहेत, त्यांनी आम्हाला हे बनवून दिलेलं. आता मला आता इथे शिकवलं, मी थोडंसं बनवलंय थोडंसं. आता बरेच जण आम्हाला बोलले की 1 मिलियन तुम्ही जाऊ शकता, तुम्ही हिंदीमध्ये कंटेंट करा. तुमचं 100 मधले 99 लोक जरी नावं ठेवली तरी तो एक माणूस असेल जो तुम्हाला लास्ट पर्यंत सपोर्ट करेल आणि त्या एका माणसासाठी काम करत राहा. आणि जी पण मुलगी असेल, जर तू येत असशील तर 1-2 महिन्यासाठी नको आहे. आम्ही विचार करतो लाईफ टाईम आमचा बिझनेस जसा ग्रो होईल, आमची जबाबदारी आहे की तिला पण तसंच ग्रो करत राहणार. सो हे गाईज, वेलकम बॅक टू टिपीज ब्लॉग. तर आज मंडे आहे, म्हणजेच तुमच्या सर्वांसाठी वीक स्टार्ट. आमच्यासाठी सुद्धा आहे, पण आमचा वीकेंड असतो ट्यूजडेला. सो आमच्यासाठी रेग्युलर जसं चालू आहे तसं. बट काल सॅटर्डे आणि संडे या 2 दिवसांचा जो भार पडला आहे आणि त्याच्यामुळे जे आता आमच्या दोघांची पण हालत झाली आहे, उठायलाच होत नव्हतं. बॉडीचा एक पार्ट दुखत होता. आत्ता पण मला एवढं हे पूर्ण दुखतं आहे असं, कारण का रात्री काल मी आपला जो फुल ब्लॉग आहे तो फक्त एडिट करून ठेवला, थोडं त्याच्यात काम बाकी आहे. तिचा मिनी ब्लॉग एडिट केला आणि दुसरं एक फनी रील्स काढलेली सॅटर्डेला, तर ती आज पोस्ट करायची म्हणून ती पण मग आज एडिट करून घेतली. तरी त्यामध्येच मला 3 कधी वाजले काय कळलं नाही. त्यानंतरला झोपलो आणि आता 8 वाजता उठलो. कॅपॅसिटीज नव्हती परत इथे येऊन शॉपवर थांबायची, बट बरंच काम आहेत. स्टॉक चेक करायचं आहे आणि पास्ता आता बॉईल करायचं आहे, सगळ्या गोष्टी आहेत. आणि बरेच जण ज्यांना टाईम स्पेंड करायचा असतो, थोडं बोलायचं असतं आमच्याशी, ते लोक बघतात की सकाळच्या टायमाला येतात, कारण का संध्याकाळी कोणाला भेटत नाही तेवढं बोलायला. म्हणून ते रिझन आहे. म्हणून आम्ही ॲक्च्युली ठरवलेलं मेमध्ये आणि जूनमध्ये जोपर्यंत कॉलेज स्टार्ट होत नाही तोपर्यंत सकाळी बंद ठेवायचं आणि संध्याकाळी चालू ठेवायचं. आणि सकाळची दुसरी गोष्टीची सगळी कामं आहेत, ट्रॅव्हल आहे किंवा दुसरं काही प्लॅन्स आहेत, त्या सगळीकडे फोकस करायचा. बट असं काही झालं नाही. सकाळी पण बरेच जण येत आहेत. एक दिवस बंद ठेवलेलं तेव्हा खूप कॉल्स आले, मेसेज आले. सो कंटिन्यू ठेवते. आता तुम्ही बघू शकता डोळे तर असे म्हणजे ना उघडत नाही आहेत खरं तर. बट स्वतःचा बिझनेस आहे, जसं नेहमी सांगतो की आपला असेल तर आपल्याला करणं भागच आहे. आपण नाही केलं काम तर नाही होऊ शकत. म्हणजे तुम्ही किती पण मोठी सिस्टम बनवा, जर त्या सिस्टमचा पार्ट तुम्ही नसाल तर ते कुठे ना कुठेतरी तुम्हाला बेनिफिट होणार नाही, कुठेतरी लॉस होईल, काहीतरी प्रॉब्लेम होतील आणि होणारच. आणि आता बघू, डे स्टार्ट होतो आहे. तर आज कसा आपला मंडे होतो आहे बघूया. संध्याकाळी रश होतो आहे की लांब डे जातो आहे, जे पण असेल ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. तर एंडपर्यंत नक्की बघा. आता प्रणाली मस्त ब्लॅक कॉफी देते, जरा डोकं शांत होईल. त्याच्यानंतर मग आपण स्टॉक चेक करू आणि मग पुढची कामं तुम्हाला शो करू. तर हे काही दिवसाआधीच आम्ही फ्रेम्स बनवलेल्या आपल्या शॉप टायमिंगचं. तर इकडे एक लावलं आहे शॉप टायमिंगचं आहे. त्यानंतरला जो समय रैनाचा मध्ये फेमस झालेला बुरा समय, तर त्याचं एक आपण बनवलं आहे. त्यानंतरला हे एक ब्राउनी गोल्ड कॉफी जी आपली जास्त फेमस आहे, बाबू भैया जसं हेराफेरीमध्ये ते फेमस आहे तसंच उठा ले रे बाबा करून पर पहिले ब्राउनी गोल्ड कॉफी दे दे असं एक बनवलं आहे. आणि एक लास्ट वन धुरंधरचा फेमस बच्चा आहे मेरा येले भांडुपकी फेमस कोल्ड कॉफी पिली. आणि हे आम्हाला आमचे एक छोटे कस्टमर्स आहेत, त्यांनी आम्हाला हे बनवून दिलेलं. पण ते बोललेले दादा दुकानात लाव करून. सो हे पण एक बनवलं आणि हे एक लावलं आहे. तो असे एक 4 फ्रेम आता लावलेत. आणि आता थोडा आम्हाला लेटच झालेला. सो आज पास्ताची ऑर्डर आलेली बट पास्ताच रेडी नव्हता. सो या अशा गोष्टी असतात. थोडं टायमात ओपन करणं मेन तर गरजेचं आहे, पण लिटरली आता आजच्या डेटला सगळ्या गोष्टी आम्ही दोघंच मॅनेज करतो आहे ना, त्याच्यामुळे तेवढं पॉसिबल होत नाही. म्हणजे बॅटरी पूर्ण डाऊन झालेली असते तरी पण करतो आहे जेवढं होतं आहे तेवढं. लेट सी पुढे आपला स्टाफ असेल. आता आम्ही एक हेल्परची पण नीड आम्ही टाकणार आहे रिक्वायरमेंट. सो बघू कसं पुढे मॅनेज होतं आहे. तर आता बराच टाईम वेट केल्यानंतरला एक प्लेन मॅगीची ऑर्डर आली आणि एक कोल्ड कॉफी हाफ. त्याच्या आधी एक हॉट कॉफीची ऑर्डर आलेली, ती केली. आणि आता आम्ही सर्व स्टॉक वगैरे चेक केला आहे. आता मी जातो आहे घरी. उद्या परवाच्या तयारीच्यानुसार सर्व स्टॉक आता घेऊन येतो. संध्याकाळ झाली आहे, पोचलो आहे शॉपवर. 5:23 झालेत. 5 मिनिट आधीच आम्ही पोचलो आहे. आणि पहिलीच ऑर्डर आली आपल्याला तंदूर मॅगीची. बाय बनवते प्रणाली. काहीतरी फ्रीजमध्ये बघते आहे. काय बघते प्रणाली? तर बाकी सगळं काम प्रणालीच करत असते. प्रणाली आय ॲप्रिशिएट यू. येस. काय करते? वा काय लसूण सोलते. अच्छा सोललेले लसूण काय टाकते. काय भारी काम करतेस. असंच करत राहा बनू. एक दिवस मी तुझा मोठमोठा फॅन होणार आणि मी तुला हवा देत राहणार आहे.
मॅम मी तुमचा फॅन आहे मॅम. मॅम प्लीज रिप्लाय मी. मॅम रिप्लाय मी. भाज्या वगैरे कटिंग करून पण पद्धतशीर रेडी आहेत. प्रणाली आपली घरघरी मशीन चालवून लसूण कटिंग करते. बघू शकता कशा भारी वाटत रे भाज्या बघायला एकदम. बघ ना व्हिडिओमध्ये त्याला तन्मयनी काम केलं की असं चांगलं होतं. आता ट्रेंडिंग मध्ये असलेला सगळ्यात जास्त पास्ता म्हणजे जो आम्ही चेंजेस केलाय तो म्हणजे हा रेड सॉस आहे. बघू शकता किती शॉर्टेड म्हणजे खरंच कॉर्न वगैरे सर्व ऍड आहेत, व्हेजीस पण ऍड आहेत. आणि मेन म्हणजे जो क्रिमीनेस आहे ना या टायमाला तो तुम्ही मस्ट ट्राय आहे. टँगी आणि स्पायसी, थोडं स्पायसी पण जास्त टँगी, मजा येते. ट्राय करा. आता मला आता इथे तर शिकवलं, मी थोडासा बनवलाय थोडासा. वाजले आहेत 10:30 आणि आपलं वाइंडअप करायचा टायमिंग झाला आहे. म्हणजे तसं 10लाच चालू करतो पण काही ऑर्डर्स पेंडिंग होत्या त्या केल्या. आता प्रणाली भांडी घासेल, मी तर जेवून आलो आहे. बाय पण आत्ता जस्ट जेवली आहे. आणि तुम्हाला एक दाखवतो हे बघा, व्हाईट सॉस बनवताना जी हालत होते ना इंडक्शनची, ती बनवण्यापेक्षा पुसायला जास्त टाईम जातो कधी कधी. आणि आता प्रणाली पूर्ण साफसफाई करायला घेते. आणि खूप एक भारी असा आम्हाला मेसेज आला आहे इन्स्टावरती, तो मी तुम्हाला थोड्या वेळात सगळं काम झालं की शो करतो, स्क्रीनवर दाखवेल, तुम्ही वाचा थोडं त्याच्याबद्दल. शॉर्टली पण मी सांगेल, सो तुम्हाला कळेल. आम्हाला तर खूप भारी वाटलं असा मेसेज बघून. आणि आता लास्ट ऑर्डर जी चीज कॉर्न पास्ताची होती ती दिली आहे. आणि आता पास्ता बघूया किती राहिला नाही संपला. तर आज पास्ता आहे ना एकदम कट टू कट संपला म्हणजे पूर्ण. आणि आत्ता लास्ट ऑर्डर दिली आम्ही, ती पण एकच पास्ता राहिलेला म्हणून ती एक्सेप्ट केली आणि त्यांना बनवून दिली. 10:15 आलेली. तर एकदम म्हणजे बोलतात ना मंडे खूप शांतीमध्ये गेला पण परफेक्ट गेला. म्हणजे प्रत्येकजण येऊन त्यांच्या चॉईसनुसार सर्व गोष्टी मागवत होते. आवडतंय म्हणून, जास्त रश नाही म्हणून परत अजून एकदा रिपीट ऑर्डर सेम गोष्टीच्या येत होत्या. काही जण परत पार्सल घेऊन जात होते. तर असा एकदम परफेक्टली मंडे गेलाय. आता थोड्या वेळात हे सगळं काम झालं, बाहेरचं माझं काम आहे कचरा टाकायचं सर्व, ते सगळं कंप्लीट झालं की मी तुम्हाला त्या जो मेसेज आलाय त्याच्याबद्दल मी सांगतो. तर बघू शकता भांडी केवढे आहेत फक्त 1 2 3 4 5 6, पण त्याचा असा हालत होते बनवून की बिचारीला घासायलाच अर्धा पाऊण तास जातो. म्हणू रडू नको, आपण लवकरच हेल्पर ठेवू. तर गाईज प्रणू सांग आपल्याला काय कसली नीड आहे. संध्याकाळी 4:30 ते रात्री 11 वाजेपर्यंत त्याच्यामध्ये सर्व ऑर्डर कंप्लीट करायच्या, भांडी घासायची आणि सर्व क्लिनिंग करून काम आहे ते सर्व करून जायचं. पेमेंट किती देणार तुम्ही? पेमेंट आता बघू ते कसं कोण येईल त्याच्यावर डिपेंड आहे. खरंच गोष्ट आहे ही. आम्हाला खरंच एक हेल्परची नीड आहे. ती पण जेवढं लवकर होईल तेवढं. उद्या मी याबद्दल पोस्ट टाकणारच आहे आमच्या स्टोरीला. खरंच जे पण इंटरेस्टेड असतील आणि टाइमपासमध्ये मेसेज नका करू. जेन्युइन पर्सन पाहिजे आणि आम्ही जसं फुल टाइम देतो इकडे तसंच पाहिजे. आणि असं नको आहे की 1-2 महिन्यासाठी आम्ही फुल टाइमसाठी विचार करतोय की असं ठेवायचं कोण की जो पुढे पण जे आमचं कॅफेचं आहे त्या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही त्यांना इन्व्हॉल्व करू. पण काम जसं मी सांगेल पहिल्या दिवशी की हे काम असेल ते अचूकपणाने केलं पाहिजे बस. तर उद्या पोस्ट असेल, पोस्टमध्ये सगळी रिक्वायरमेंट असतील. पेमेंटचं जे पण असेल ते आम्ही तुम्हाला पर्सनली, तुम्ही इथे जेव्हा पण येणार समोरासमोर भेटणार त्या डेटला आपण बोलू. दिवसाचा एंड होतोय म्हणजेच आपलं सर्व कामं संपली आहेत. क्लिनिंग केली तिने, बाहेरची पण सगळं झालं आहे. तर सेटअप फक्त आत टाकायचा बाकी आहे. पण त्याआधी आजचा दिवस कसा गेला ते थोडं शॉर्टली सांगतो. दिवस गेला तो म्हणजे सकाळी एकदमच शांत होतं. म्हणजे लिटरली आम्ही पण थोडं लेटच पोचलेलो शॉपवरती. तर पास्ता बॉईल नव्हता, सो पहिलीच ऑर्डर पास्ताची आली ती कॅन्सल झाली. त्यानंतर एक हॉट कॉफी आली, मग ब्राउनी वगैरे, मग 4-5 ऑर्डर्स आल्या आणि मग आम्ही 2 वाजता घरी गेलो. संध्याकाळी पोचलो, वाटलं काय माहिती पास्ता राहायला नाही राहील, कारण का मेन पास्ताचं आम्हाला टेन्शन असतं, पास्ता आणि मिल्कचं. पण दोन्ही पण, मिल्क मला वाटतं थोडंसं राहिलं, 1 लिटरच राहिलं आहे, तेवढं चालतं. आणि त्यानंतरला पास्ता डॉट संपला. आता 10:15 जसं मगाशी मी सांगितलं 10:15 आता संपला. आणि त्यानंतरला आता मेन पॉईंटवर येऊ. दुपारी नाही संध्याकाळी 6-7 वाजता मी आपलं ऑर्डर्स कमी होतं सो मेसेज असंच चेक केलं. तर माझा एक फ्रेंड म्हणजे तो स्कूलमध्ये माझ्याहून 1-2 बॅच लहान होता. आणि त्याच्यानंतरला फेसबुकवर आमचं बोलणं असायचं. आणि त्यानंतरला असं बरेच वर्ष माझे बिझनेस वगैरे जे छोटे मोठे असायचे त्याचा सपोर्ट असायचा. आज त्याचा सडनली म्हणजे मला मेसेज आला, खूप मोठा असा मेसेज आला. मी म्हणजे मला पर्सनली पण आला. पर्सनली तो मेसेज नव्हता, बट जो इन्स्टावर होता तो एकदम प्रॉपर त्यांनी लिहिलेला होता
इन डिटेलमध्ये. तर मी इकडे स्क्रीनवरती या साईडला आता तो टाकतो की म्हणजे काय मेसेज आहे, तर तुम्ही पण इन डिटेल तो वाचा म्हणजे तुम्हाला पण कळेल. आणि शॉर्टली पण मी सांगतो ज्यांना वाचायचा कंटाळा येतो त्यांच्यासाठी. तर त्याने असं म्हटलेलं की त्याचे तो स्वतः कोल्हापूरचा आहे, तर त्याचे जे फ्रेंड सर्कल आहे कोल्हापूरचं, तर ते त्यांचा प्लॅन होता की मुंबईला ते लोक फिरायला येणार 8-10 दिवसासाठी, असं त्यांचं प्लॅनिंग आहे आता या 19 तारखेनंतरला. तर त्यांनी असं प्लॅन केलं आहे की त्यांच्या जे पण आपण जसं आयटिनरी बनवतो की आपण कोकणात फिरायला जाऊया, गोव्याला जाऊया, मनालीला जाऊया, तर तिकडे हे स्पॉट आपण एक्सप्लोअर करायचे. तर त्यांच्या आयटिनरीमध्ये आमचं दोघांचं आहे. आमचं शॉप आहे, मीन्स TP मॅगी पॉईंटला आपल्याला मुंबई गेल्यावरती भेट द्यायची. आणि हे वर्ड्स त्याच्या मित्रांनी त्याला सांगितलं. आता त्याच्या मित्रांना ही गोष्ट माहिती नाही की तो मला ओळखतो वगैरे, मित्र आहेत आम्ही, स्कूलचे फ्रेंड्स वगैरे आहेत, तर हे त्याला माहिती नव्हतं. तो मला तेच सांगतो की मी त्यांना अजून पण सांगितलं नाही की आमचं फ्रेंड्स आहे. आणि बोलतो एवढं भारी वाटलं भावा की आपला कोणतरी मित्र आहे आज, त्याचा बिझनेस एवढा लांबपर्यंत पोचला आहे, त्याचं कंटेंट लोकांना एवढं आवडतं आहे, त्याच्या कंटेंटच्या बेसवरती त्याच्याकडे एवढा लांबून कस्टमर येतं, त्या सगळ्या गोष्टी ऐकून त्याला प्राऊड फील होतं आहे आमच्यावरती. तर आमच्यासाठी अजून मोठं काय असेल, म्हणजे आजपर्यंत या सगळ्या गोष्टी होत आहेत म्हणजे कळत नाही की आता कुठल्या वर्डमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करू. कोल्हापूरवरनं ते येतील तर ते पण तुम्हाला ब्लॉगमध्ये तर मी दाखवेलच. आता ते कधी येतील आयडिया नाही आहे. त्यांनी मला एवढंच सांगितले की 19 तारीख नंतर त्यांचा प्लॅन आहे जूनमध्ये मुंबईमध्ये यायचा. तर आल्यावरती त्यांचा जे काही रिव्ह्यू असेल त्यांना आमचं फूड आवडतं आहे की नाही, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ब्लॉगमध्ये जसं त्या तसं दाखवू. पण हीच गोष्ट तुम्हाला समजवायची आहे की जर विचार करत असाल की कंटेंट क्रिएशन चालू करायचं किंवा स्वतःचा छोटा बिझनेस चालू करायचा, वडापावचा असू दे, पाणीपुरीचा असू दे, आता सीझन येतोय तर कॉर्न टाका बाहेर, कुठलाही बिझनेस असू दे, जर विचार करताय करायचा तर करा, स्टार्ट करा, चालू करा. कंटेंट क्रिएशनमध्ये जर समजा तुमच्यामध्ये कुठलं तरी असं म्हणजे एक हॉबी आहे की मी क्रिकेट चांगला खेळतो आणि तुम्ही डेली क्रिकेट खेळता, तर क्रिकेटबद्दल नॉलेज द्या. जी पण गोष्ट तुम्हाला चांगली येते त्याच्याबद्दल नॉलेज द्यायचं चालू करा. 100 मधले 99 लोक जरी नावं ठेवली तरी तो एक माणूस असेल जो तुम्हाला लास्टपर्यंत सपोर्ट करेल आणि त्या एका माणसासाठी काम करत राहा. नंतर हळूहळू एकाचे 2, 2चे 100 सगळेच जेव्हा सपोर्ट करायला लागतील ना, तेव्हा तिची फिलिंग आहे ना ती खूप भारी आहे. आमच्या बाबतीत पण तेच झालं. स्टार्टिंगला खूप असं बोललं गेलेलं या स्पॉटवर कोण येईल, कसं येईल, तर आज तुमच्या समोर आहे जर्नी. अजून 1 वर्ष कंप्लीट झालं नाही आहे, 1 वर्ष कंप्लीट व्हायला 1 महिना फक्त बाकी आहे. आणि या 1 महिन्यामध्ये ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या तुमच्या समोर आहेत. आणि काय बोलू अजून. आणि तसंच आपल्या एका रील्सला 1 मिलियन व्ह्यूज दिलेत. आमच्यासाठी ही गोष्ट खूप मोठी आहे, कारण का आपला जो पहिला व्हिडिओ होता तो 10Kचा होता. तेव्हा आम्ही असा विचार केलेला की यार 100K होऊ द्या, आणि 1 मिलियनसाठी आम्ही खूप टायमापासून वेट करतोय. आता बरेच जण आम्हाला बोलले की 1 मिलियन तुम्ही जाऊ शकता, तुम्ही हिंदीमध्ये कंटेंट करा, तुमचं कंटेंट अजून व्हायरल होईल, तुम्ही जे बोलता ते खूप चांगलं बोलता, हिंदीमध्ये असेल तर जास्त लोकांना समजेल. किंवा बरेच जण बोलतात अजून थोडा छोटा व्हिडिओ बनवा, हे करा ते करा. तर ते नाही जमत आम्हाला, म्हणजे आम्हाला रॉ क्लिप्स दाखवायला जास्त आवडतं. कारण का जे इकडे आम्ही करतोय तेच लोकांनी व्हिडिओमध्ये पण बघावं. असं नाही आहे की इकडे काहीतरी वेगळं आणि व्हिडिओमध्ये वेगळं, हे ती गोष्ट नाही जमत. त्यामुळे आपल्या रील्स सुद्धा कधी कधी 1-1.5 मिनिटं 2 मिनिटाच्या पण मी टाकलेल्या आहेत. तिचा जो ब्लॉग आहे असा नाही की मुद्दाम शॉर्ट करून 30 सेकंदात बसवलाय जास्त व्हायरल व्हायला. आपल्याला व्हायरल व्हायचं नाही, पण इच्छा असते प्रत्येकाची जेव्हा तो कंटेंट क्रिएशन चालू करतो की आपल्या पण व्हिडिओला 1 मिलियन व्ह्यूज हव्या, 10K फॉलोअर्स असावे, 100K फॉलोअर्स असावे. तशी आमची पण छोटी इच्छा होती 1 मिलियनची, ती आता कम्प्लीट झाली आहे. हळूहळू आपले फॉलोअर्स सुद्धा 1 मिलियन पर्यंत पोहोचतील. त्याच्यासाठी 5 वर्ष, 10 वर्ष, 1 वर्ष किती लागतील मला माहित नाही. मी माझं कंटेंट असंच चालू ठेवणार आहे इन्स्टावरती, फेसबुकवरती, आणि तुमचा पण सपोर्ट पुढे असंच राहू द्या. आणि आता भेटू. उद्या ट्यूसडे आहे आणि उद्या आपला वीकेंड, म्हणजे आमचा वीकेंड, तुमचा नाही, आमचा वीकेंड आहे. सो उद्या बघू उद्याचा डे कसा जातोय. आणि त्यानंतरला तसंच एक गोष्ट, वेनसडेला आपला शॉप बंद असतो, हे लक्षात ठेवा, डेली सांगतो प्लीज. आणि त्याचसोबत आपल्याला आता एका मुलीची ॲज अ हेल्पर म्हणून गरज आहे शॉपमध्ये. याबद्दल मी स्टोरीला आता टाकणार आहे. सो तुम्ही स्टोरी चेक करू शकता इंस्टाग्रामवरती, आणि तिच्या ब्लॉगमध्ये सुद्धा आम्ही मेन्शन करणार आहे. सो जर कोणी इंटरेस्टेड असेल, आणि आम्हाला अशी मुलगी पाहिजे जी संध्याकाळी 4:30 ते 11 रात्रीपर्यंत आमच्याकडे असेल. तिचं काम असेल मॅगी वगैरे बनवणं, ही थोडं शिकवेल, हेल्पिंगचं काम असेल, व्हेजिटेबल्स कटिंग, आणि रात्री मेन म्हणजे 10 वाजता तिला
क्लिनिंग करायला चालू करायचं आहे 11 वाजेपर्यंत किंवा 10:30 तिचं जसं काम फटाफट होईल काम करून तिला 11 पर्यंत फ्री होऊन निघायचं आहे. ते जे काय पेमेंट्स वगैरे असेल ते तुम्हाला आम्ही समोरासमोर भेटायला बोलू. आणि जी पण मुलगी असेल जर तू येत असशील तर 1-2 महिन्यासाठी नको आहे. आम्ही विचार करतो लाईफ टाईम आमचा बिझनेस जसा ग्रो होईल आमची जबाबदारी आहे की तिला पण तसं ग्रो करत राहणार. हे आमचं काम आहे. असं नाही आहे की फक्त ॲज अ हेल्पर म्हणून ठेवू. चांगलं काम केलं चांगले तू जर मॅनेज केलं सगळ्या गोष्टी तर आमचं काम आहे की तुला जसं आम्ही ग्रो करू तुला पण ग्रो करणार ह्याची श्युरिटी आम्ही देऊ शकतो. सो जो पण येत असेल इंटरेस्टेड असेल तर प्लीज या रीलच्या खाली तरी कमेंट केलात की आय एम इंटरेस्टेड तरी आम्ही DM करू किंवा आपल्या व्हॉट्सअपचा नंबर इंस्टाग्रामवरती सगळीकडे आहे तिकडे तुम्ही DM करा. आपण भेटू. आता उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू. बघू उद्याचा दिवस आपला कसा जातोय. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, बाय बाय.